अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड मुंबई पालघर वरिष्ठ कमिटी महाराष्ट्राचे अध्यक्ष शवाले आबा, महाराष्ट्राचे बैलगाडा संघटनेतले सचिव, आगलं वेगळं घडून आणणारे पैलवान विलास देशमुख, मुंबईचे अध्यक्ष संदीपाई माली, कार्याध्यक्ष विजूशेठ कानवकर, उपाध्यक्ष पप्पूशेठ पाटील, अप्पा गायकवाड, गंधराज शेठ मुंगाजी यांच्या संयुक्त भिवंडी तालुक्याची कमिटीचे अध्यक्ष संजय शेठ घरत यांच्या सल्ल्यानुसार येत्या भिवंडी 25 तारखेला मैदान आहे. खासदार केसरी आयोजक आपले साईराज पाटील व त्यांचे मित्र नितीन पाटील सहकारी यांच्या संयोजनात हा मैदान भरवलेला आहे. याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि याची शहानिशा करण्यासाठी मी स्वतः मैदान पाहण्यासाठी आलोय. सकाळी माझं अध्यक्ष साहेबांशी बोलणं झालं, कार्याध्यक्षांशी बोलणं झालं, उपाध्यक्षांशी बोलणं झालं. तुम्ही नाही तर मी जाऊन येतोय. आजी शहानिशा करण्यासाठी आलो अशासाठी का पुढे किती जागा, मागे किती जागा, गाड्या पार्किंगसाठी जागा, येणाऱ्या जाणाऱ्याचं रूट हे अतिशय सुंदर केलं. ते एक रूट मात्र त्यांचं करायचं बाकी आहे काम. तिथे थोडासा गवत आहे, त्याच्यामुळे ते JCB लावून ट्रॅक्टर लावून तो रूट देखील हायवे रोडला टच करणार आहेत. इकडनं पिंपळासवरून गाड्या येणाऱ्याला आपल्या डोंबिवली पनवेलला जागा आहे. इकडं भिवंडी परिसरातून येणारे, नाशिक परिसरातून येणाऱ्यांना डायरेक्ट भिवंडी बायपासला जाण्यासाठी मार्ग तयार केलाय. बघा, मैदान एकदम चांगला पार पडणार आहे आणि कुठल्याही अफवाला बली पडू नका. हा मैदान आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना मार्फत आहे. याला आपली वरची कमिटी देशावरची आणि आपले मुंबई ठाणा पालघर याचा पाठिंबा आहे. आणि साईराज भाऊनी गेल्या वेळी पण मैदान भरलं होता, त्याचं देखील ते चांगला एक पाड पाडला होता मैदान. आणि ह्या वर्ष तर आपण सर्व कमिटी त्यांच्या सोबत आहेत, तर हा मैदान अतिशय सुंदर होणार. आणि मला सांगायला हे आवडेल, कारण खरोखर मुंबईमध्ये हा पहिला भरवणारा व्यक्ती आहे साईराज पाटील. आणि त्याला सर्वही छोटा मोठा गाडा मालकाही सहकार्य करा. लवकर या. ज्यावेळी गटाला गाडी पुकारतील त्यावेळी गटाला गाडी काढा आणि शिस्तबाद एकदम मैदान पाला. पेशनिक सर्वांना, पाहणाऱ्यांना, धंदेवाल्यांना सर्वांना आमचा आग्रहाचं आमंत्रण असणार. येत्या 25 तारखेला पिंपळगाव इथे मैदान आहे, भारत केसरी आणि आपला खासदार केसरी. या मैदानाला सर्व झपाट्याने या एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडांची सावली पण दिसेल ना लगेच लोकांना. भरपूर जागा आहे धामण्यासाठी. सावली पण किती, सावली भरपूर आहे ना.